विकास लवांडे यांची 2017च्या गुन्हा क्रमांक 32 मधून निर्दोष मुक्तता। पोलिसांनी लवांडेंवरती गुन्हा क्रमांक 33 दाखवला, तर गुन्हा क्रमांक 33 नजरचुकीने झाल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। पुणे पोलिसांनी विकास लवांडेंवरती नसलेला गुन्हा रिपोर्टमध्ये दाखवला। बिब्वेवाडी पोलिसात गुन्हा दाखल असल्याचा रिपोर्ट आहे। जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये गौतम कांबळेच्या नावावरती गुन्हा दाखल आहे, तर जामीन अर्जाला विरोध करताना तो गुन्हा दाखल असल्याचं दाखवलं होतं। गोविंद देवगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा। विकास लवांडेंचे वकील अशोक बेंद्रेंची वाघोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आहे। मनोहर भिडे, भगतसिंह कोश्यारी यांना यावेळेस त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा। त्यांनी महापुरुषांचा अवमान केला, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, इंधन तुटवड्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे, तर त्यामुळे भीतीपोटी कोणीही पेट्रोल डिझेलची अनावश्यक खरेदी टाळावी। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये शेतकऱ्यांना 100 लिटर पर्यंत डिझेल मिळणार। 7/12 दाखवल्यास डिझेल उपलब्ध करून देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश आहेत। शेती कामांची अडचण पाहता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं हे आदेश काढलेले आहेत। बुलढाणामध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत। बुलढाणा मलकापूर महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। बुलढाणा मलकापूर वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प होती। जमीन मशागतीच्या दिवसात डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत। अहिल्यानगरमध्ये राहता या ठिकाणी डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेतीच्या नांगरणीसाठी एकरी सुमारे 3000 रुपयांचा खर्च होतोय। डिझेल तुटवडा, त्यामध्ये झालेली दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आली आहे। परभणीच्या आर पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या आहेत। डिझेल पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी बघायला मिळते। जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे फलक लागलेले आहेत। बदनापूर शहरातल्या पेट्रोल पंपावरती इंधन नसल्यामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहनं उभी असल्याचं चित्र आहे। जळगावमध्ये डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं ही एकाच जागी थांबून आहेत। डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। सरकारने डिझेल उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणी आहे। वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात कराडच्या उंबरजमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे। मोदी सरकार विरोधात या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी। नंदुरबारमध्ये इंधन टंचाईमुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। धानोरा रस्त्यावरील पेट्रोल पंपावरती डिझेल संपल्यानं शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे। पेट्रोलचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाचे कडक निर्बंधही लागू झालेत। अकोल्यातल्या उमरी भागातील डोके पेट्रोल पंप बंद झालाय, तर इंधनाचा स्टॉक उपलब्ध नसल्यानं रात्रीपासून पेट्रोल पंप बंद आहे। पुढील 2 दिवसांनी इंधन मिळण्याची शक्यता आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर नंदुरबारमध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय। इंधन उपलब्ध होत नसल्यानं अनेक ठिकाणी शेतीच्या मशागतीची कामं थांबलेली आहेत। नंदुरबारमधील शेतकऱ्यांवर गुजरातमधून डिझेल आणण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठक सुरू झाली आहे। काल खरीप हंगामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीला उपस्थित आहेत। शेतकरी कर्जमाफीचे निकष 8 दिवसांमध्ये ठरवणार। शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली जाईल। कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती आहे, तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार सरकारनं केलाय। 2 वेळा आश्वासन दिलं, पण स्पष्ट GR निघालेला नाहीये। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची ही टीका आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्र्यांसोबत 4 तासांची बैठक। पंतप्रधान मोदींकडून कामांचा आढावा, तर पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करा, मोदींच्या सूचना। एनडीएकडून डीएमके पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू। डीएमकेच्या लोकसभेतील 22 खासदारांवर एनडीएचं लक्ष आहे। सूत्रांची माहिती आहे, बाहेरून पाठिंबा देण्याच्या शक्यतांची एनडीएकडून चाचपणी सुरू आहे। सूत्रांची TV9 मराठीला माहिती आहे। ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर मातोश्री निवासस्थानी पोहोचले। मातोश्री निवासस्थानी मराठवाडा विभागाच्या बैठकीचं आयोजन आहे। नागेश पाटील आष्टीकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। मातोश्री निवासस्थानी नांदेड, परभणी, हिंगोलीचे पदाधिकारीही दाखल झालेत। भाजपचे नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली आहे। जालन्याच्या अंतरवाली सराटी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। मनोज जरांगे पाटील 30 मे पासून आरक्षणाचा यावेळेस ते पवित्रा करतायत। आरक्षणासाठी पुन्हा ते उपोषणाला बसणार आहेत।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीयेत, आम्ही समाजासाठी भांडतोय, मला समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंच्या आंदोलनामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं. जरांगेंनी 30 मे पर्यंत आंदोलन करू नये ही विनंती आहे. जरांगेंच्या मागे लहान भाऊ म्हणून उभा राहीन. जरांगे पाटील यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार अशी फोनवरून धमकी देणाऱ्यांना पोलिसांकडून यावेळेस अटक करण्यात आली आहे. योगेश शितोळे आणि गणेश उगले अशी धमकी देणाऱ्यांची नावं आहेत. प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धमक्या येतात यावरती विश्वास नाहीये. प्रसाद लाड यांनी कोणतं महान काम केलंय? प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवरून संजय राऊत यांचा टोला. सरकार मराठा ओबीसींची फसवणूक करतंय, सरकारनं बनवाबनवीचा खेळ थांबवावा. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावरती वडेट्टीवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा. 18 जून रोजी होणार मतदान आणि मतमोजणीही. विधान परिषद निवडणूक महायुती म्हणूनच लढणार. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांचे एकमत. महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याची TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. संजय शिरसाट यांच्याबाबत शिंदेंकडे तक्रार करणार. सामंतांकडे नाराजी व्यक्त केली, आता शिंदेंकडे तक्रार करणार. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिरसाटांनी केला होता. कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी 2 अर्ज दाखल झालेत. या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र ठरलेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत दिपकेंची ही माहिती आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांचं समर्थन मिळतंय म्हणून सरकार झुरळांना घाबरलंय. झुरळांच्या लढण्याच्या जिद्दीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या गिधडांना हे सरकार घाबरलं नाहीये, तर झुरळ पार्टीला घाबरण्याचा प्रश्नच नाहीये. संजय राऊत यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वक्तव्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. दादरमधील बंद कबूतरखान्यावरती कारवाई करून रस्ता रुंद करा. ठाकरेंच्या सेनेची बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंकडे मागणी आहे. कबूतरखाना ताडपत्रीने झाकलेला असल्यानं परिसरात विद्रुपीकरण होत आहे. आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे यांचं आयुक्तांना पत्र. कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समितीवरती मोर्चा. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना मदत मिळत नसल्याचा आरोप आहे. गेल्या 1.5 वर्षापासून कामांना मंजुरी मिळत नसल्याचा निषेध करण्यात आलाय. ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला टाळंही ठोकलं. नीट पेपर फुटी प्रकरणात 3ऱ्या डॉक्टरची चौकशी. लातूरमधील जुना औसा या रोडवरील डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआय दाखल. लातूरच्या 2 डॉक्टरांची यादी चौकशी करण्यात आली आहे. नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला. अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पेपर विकले गेलेले आहेत. किती विद्यार्थ्यांनी हे पेपर विकत घेतले याची यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटीत सरकारचा दोष आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी आहे. पेपर फुटीवरती आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे, दमानियांचं आवाहन. भीषण उन्हामध्ये शेतकरी कष्ट करत असताना सरकार परदेशी नेत्यांना चॉकलेट देण्यात व्यस्त आहे असा आरोप करत अमरावतीमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाम यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलंय. नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत आंदोलन करण्यात आलं. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेलोडी चॉकलेट हातात घेऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे. परभणीच्या वाघी गावात विनापरवानगी शिवरायांचा पुतळा उभारल्यानं तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र गावकऱ्यांकडून पुतळा हटवण्यास जोरदार विरोध केला जातोय. अकोल्याच्या गुरुदी परिसरात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. युवा सेनेकडून निषेध आंदोलन केलं जात आहे. नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप आहे. युवा सेनेनं पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलंय.
नागपूर विद्यापीठात आज पुन्हा भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। भाजप युवा मोर्चाच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हा दाखल। रखडलेल्या परीक्षेच्या निषेधार्थ आंदोलन। तोडगा काढण्यासाठी कुलगुरूंना 2 दिवसांची मुदत भाजप युवा मोर्चाने दिली होती। नाशिकच्या येवल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या तालुकाध्यक्षाची वृद्ध महिलेला मारहाण। पांडुरंग शेळके यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल। महिलेला शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाला विरोध करत महिलेला मारहाण। भीमाशंकर देवस्थान नेमकं कोणत्या तालुक्यात यावरून वाद। भीमाशंकर देवस्थानाला आंबेगाव जोडण्याचा बाबाजी काळेंचा प्रस्ताव आहे। दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्तावाला संमती दिल्याचा आरोप आहे। तर भीमाशंकरला आंबेगावचं नाव जोडल्यास आंदोलन करू। दिलीप मोहिते पाटील। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये 38 किलो गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे। या कारवाईमध्ये 19,15,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।